सर्व मित्रांना माझा हृदयस्थ नमस्कार। मित्रांनो, आजचा विषय आहे सेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाचा इतिहास। मी 1-2 तास बोललो तरी संपायचा नाही। त्यांच्या पराक्रमाचा इतका विस्तृत इतिहास आहे। अनेक मित्रांच्या आग्रहास्तव सेनापती संताजी घोरपडे यांचा संक्षिप्त इतिहास आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आणलेला आहे। मी राजा महाराज, आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, आपले फार फार धन्यवाद। मित्रांनो, संताजी घोरपडे यांची निश्चित जन्मतारीख मिळत नाही। अंदाजे 1647 दरम्यान त्यांचा जन्म असावा। छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती त्यांनी जवळून अभ्यासली। त्यांच्या कडक तालमीत तयार झालेला सेनापती मिर्झा मुहम्मद हा बादशाही सरदार। सेनापतीचा उल्लेख अजक बार रऊसाये मराठा व मुपसदाने दख्खन असा करतो, म्हणजे दख्खनचा सर्वश्रेष्ठ लढवया। विशेष म्हणजे हा मिर्झा मुहम्मद संताजी घोरपडे यांच्याशी झालेल्या झटापटीतच मारला गेला। संताजीच्या सैन्याचा वेग विलक्षण, अविश्वसनीय। कोरमंडल किनारा ते बुऱ्हाणपूर या 800 मैलाच्या प्रदेशात संताजीचा घोडा सतत 8 वर्ष नाचत होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात करण्यासाठी ज्या काही वीरांनी योगदान दिले त्या संताजीचा उल्लेख करावा लागेल। संताजीचा जन्म कापसी कोल्हापूर येथील घोरपडे घराण्यात झाला। त्यांचे वडील मालोजी घोरपडे हे शिवरायांच्या विश्वासू सरदारापैकी एक होते। संताजीच्या फौजेचा वेग इतका प्रचंड होता की ते आज एका ठिकाणी असतील तर उद्या 100 मैल दूर दुसऱ्या मुघल छावणीवर ते छापा टाकत होते। संताजी नावाचा दरारा इतका मोठा होता की मुघल सैनिकांना पाण्यातही संताजी दिसायचे असे म्हटले जाते। संताजींनी दक्षिण भारतात मुघलांच्या अनेक बलाढ्य सरदारांचा पराभव केला। मुघल सेनापती कासिम खान याचा काचरगडच्या लढाईत त्यांनी पूर्ण पराभव केला। दोडेरीला मुघल सैन्याची रसद पुरवठा रोखून त्यांना शरण येण्यास भाग पाडले। शत्रूची संख्या कितीही मोठी असली तरी त्याच्या कमकुवत दुव्यावर प्रहार करणे, रसद तोडणे आणि शत्रू ठकला की त्याच्यावर तुटून पडणे ही संताजीची खासियत होती। अस्थिर काळात सर्वत्र स्वार्थाची बजबजपुरी माजलेली असताना शिवाजी महाराजांची राजनीती, युद्धकारण, राजनिष्ठा याचा आग्रह धरणारा एकमेव थोर सेनापती संताजी घोरपडे, पण त्यांचाही शेवटी घात झाला। संताजीचा खून केल्यानंतर नागोजी माने याने त्यांचे सीर लुत्फुल्ला खानाकडे पाठवले। त्याने ते गाजीउद्दीन फिरोजजंग याच्याकडे पाठवले। नंतर ते औरंगजेबाला दाखवण्यात आले। दख्खनीतल्या मुख्य नगरातून ते फिरवण्यात यावे असा आदेश औरंगजेबाने त्यावेळी दिला आणि संताजीचे शिर तसे फिरले। संताजीच्या मृत्यूची बातमी आल्यावर औरंगजेब इतका खुश झाला की ही बातमी आणणारा खबऱ्या खाजा बाबा तुरानी यास त्यांनी मोठे इनाम व खुशखबर खान ही पदवीही दिली। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांसाठी अत्यंत कठीण असा हा कालखंड। त्यांचा राजा मारला गेला, राजधानी पडली, राणी आणि राजपुत्र शत्रूच्या हाती सापडले, स्वराज्य संपलं या कल्पनेने मराठ्यांची अनेक मातब्बर कुळ मोगलांच्या वाटेला लागली, मोगलांकडे गेली। औरंगजेबाला वाटलं मोगली अंमल हिंदुस्थानात प्रस्थापित झाला, आता दिल्लीला जावं। पण 9 वर्ष स्वराज्यासोबत लढलेल्या औरंगजेबाला पुढची 19 वर्ष दिल्लीचं तोंड देखील पाहता आलं नाही। मराठ्यांच्या पराक्रमामुळे तो हतबल झाला। औरंगजेबाच्या मनसुब्यासकट मराठ्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीत त्याला गाडलं, मूठमाती दिली। नेतृत्वहीन मराठ्यांचे सेनापती संताजी घोरपडे यांचा पराक्रम आपल्याला विसरून चालणार नाही। संताजी घोरपडे नसते तर मराठी साम्राज्याचे काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही। गनिमी कावा युद्ध पद्धती संताजींनी इतक्या प्रभावीपणे वापरली ज्यामुळे मोगली लष्कराचा दमसास उकडून गेला। औरंगजेबाची अर्ध्यापेक्षा जास्त सेना एकट्या संताजीच्या मागे होती। यावरून आपल्याला सेनापती संताजी घोरपडे यांचे महत्त्व लक्षात येईल।
त्यांची समशेर लक्षात येईल. छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी संताजीने तुळापुरात औरंगजेबाच्या छावणीवर छापा घातला. तंबूवरील सोन्याचे कळस आणले. छत्रपती संभाजी महाराजांना कैद करणाऱ्या शेख निजामाला म्हणजे मुकरब खानाचा कोल्हापूरच्या लढाईत दणदणीत पराभव केला. जान निसार खान, मतलब खान, सरजा खान, लुत्फुल्ला खान, तहव्वूर खान यांना पराभवाची धूळ चारली. संताजीच्या या पराक्रमामुळे त्यांना सेनापती पदाची वस्त्रे द्यावी लागली. संताजी हे आपल्या अप्रतिम सेनापत्याच्या जोरावर अनेक लढाया जिंकल्या. शत्रूच्या बलाढ्य फौजा लोळवून मोगली सेनापतीवर नेत्रदीपक विजय मिळवले. हे संताजीला साधलं कारण सैन्यात त्याने कठोर शिस्त राखलेली होती. म्हणूनच सेनापती संताजीला अनेक युद्धात विजय मिळत गेले. आता संताजीवर कशा कशा कुरघोड्या होत गेल्या याची माहिती पाहू. छत्रपती राजाराम महाराजांनी सेनापती संताजीची बाजू कधीच घेतली नाही. माझ्या मनाविरुद्ध संताजीला सेनापती पद दिले म्हणून त्यांनी धनाजी जाधवास जयसिंगराव हा किताब दिला व साताऱ्यापासून उत्तरेकडील मुलकात मोहिमा काढण्याचा अधिकार दिला. म्हणजे समांतर सेनापती पद निर्माण केले. राजाराम महाराजांचा हा निर्णय राजकीय व लष्करी दृष्ट्या योग्य नव्हता. त्यामुळे संताजीच्या सेनापती पदाचा संपूर्ण अधिकार छाटला गेला. अर्थातच सैन्यात दोन गट पडले. सुरुवातीला संताजी धनाजीने 2-3 वर्ष संयुक्त मोहिमा काढल्या. नंतर दोघांचेही कार्यक्षेत्र वेगळं राहिलं. याच वादातून पुढे संताजीचा खून झाला. प्रल्हाद निराजी, रामचंद्र पंत यांनी जाणीवपूर्वक सेनापती पदाचा प्रतिस्पर्धी निर्माण केला. मतभेद मिटवण्याऐवजी ते वाढू दिले. लष्करी दृष्ट्या संताजी किती प्रभावी असला तरी त्याचा स्पष्टवक्ता स्वभाव, कठोर लष्करी शिस्त अनेकांना मानवली नाही. याउलट गोड बोलून हाजी करून धनाजीने सगळ्यांचा पाठिंबा मिळवला होता. धनाजीच्या लष्करात शिस्त नव्हती, त्याला विजयही मिळत नव्हते. तरीही स्वार्थी वरिष्ठांचा कल धनाजीकडे होता. हेच मराठी शाहीचे फार मोठे दुर्भाग्य होते आणि दुर्भाग्य आहे. जे लोक स्वार्थासाठी कधी स्वराज्यात कधी मोगलांकडे जात येत होते अशांना राजाराम महाराजांनी जहागिऱ्या वतने सर्रास दिली. राजाराम महाराजांचे हे दुपटी धोरण संताजीला अजिबात आवडले नाही. सटवाजी डपळे, नागोजी माने, बहिरजी पांढरे, सुभानजी माने, अमृतराव निंबाळकर यांच्यात स्वराज्य निष्ठा ही कधीच नव्हती. ही सर्व लोक स्वार्थाने बरबटलेली होती. थोडक्यात ज्याचं स्वकीय पोटी उपद्रव्य मूल्य जास्त त्याला गोंजारण्यात आलं आणि निष्ठावंतांना डावलण्यात आलं. रामचंद्र पंताचा निष्क्रियपणा, सुस्तपणा यामुळे त्यांनी संताजी धनाजीचे संघर्ष मिटवले नाहीत. संताजी आणि धनाजी या दोघातला संघर्ष मिटवण्यासाठी राजाराम महाराजांना जिंजीतून मुसद्दी पाठवावे लागले. यातच रामचंद्र पंताचे अपयश आहे. लष्करी मोहिमेचे संचालन एक हाती असते तर मोगलांची काय दैना झाली असती. कदाचित मोगलशाही तेव्हाच संपली असती यात शंका नाही. संताजीचे पंतासोबत कधी सूत जुळलेच नाही. याला कारण दोघांच्या स्वभावातली भिन्नता. संताजी राजकारणी नव्हता. तो एक सरळ मनाचा शिस्तबद्ध सेनापती होता. वतनाच्या रूपात राज्य खिरापती सारखं वाटून टाकण्याला त्याला विरोध होता. शिवरायांचं स्वराज्य संताजीच्या तनामनात भिनलेलं होतं. शरीरातल्या रक्ताच्या थेंबात भिनलेलं होतं. आपली तडफड, तगमग, पोटतिडकीने संताजी व्यक्त करत राहिला आणि अप्रिय ठरत गेला. विचार करा, जर संताजी त्यावेळेस मोगलांकडे गेला असता तर मराठी राज्य शेषही राहिलं नसतं. इतका पराक्रमी वीर मराठी राज्यात दुसरा नव्हता. सेनापती संताजीच्या वाताहतीला रामचंद्र पंत प्रत्यक्ष जबाबदार नसेलही, पण त्यांचा बोटचेपेपणा, नाकर्तेपणा, चूप राहिनेपणा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतो. सुरुवातीला संताजी धनाजी या जोडीने जिंजीला मोगलांची दानादान उडवली.
3 वर्ष ते एकत्र होते. त्यानंतर मात्र दोघांच्या संबंधात दुरावा निर्माण होत गेला. संताजीने डोडेरीचा महान विजय मिळवला. बसवा पटनच्या लढाईत हिम्मत खानासारख्या रणमर्दाला ठार मारलं. हमीदुद्दीन खानाशी ही लढाई दिली. या उलट धनाजीला तिरुमलवाडीजवळ झालेल्या लढाईत जुल्फिकार खानाकडून पराभव पत्करावा लागला. युद्धकलेत संताजी आपल्यापेक्षा वरचढ ठरतोय हे पाहून जिंजीच्या दरबारात संताजी विरुद्ध जो एक गट कट कारस्थाने करत होता त्याला धनाजीने साथ दिली. म्हणजे धनाजी जाधव कट कारस्थानात सामील झाला. धनाजी जाधव पूर्ण राजकारणी होता. लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान होण्याची त्याची महत्वाकांक्षा संताजीमुळे पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे तो संताजी विरुद्ध उभा ठाकला. संताजी घोरपडेचा खून भले नागोजी मानेने केला असेल, नागोजीला औरंग्याचं प्रोत्साहनही असेल आणि इतर कोणाचं प्रोत्साहन असेल, पण संताजीची वाताहत करण्यात सर्वात जास्त पुढाकार धनाजी जाधवांचा होता. शत्रूलाही जे जमले नाही इतकी तडप धनाजीने या कामी दाखवली. अमृतरावाच्या मृत्यूने पेटलेल्या हनुमंतराव निंबाळकरांचा यासाठी त्यांनी शस्त्रासारखा वापर करून घेतला. धनाजी जाधव इतकेच रामचंद्र पंत व प्रल्हाद पंत निराजी हेही तितकेच दोषी आहे. विशेष म्हणजे संताजीचे पुत्र राणोजी व घोरपडे कुटुंबीय नागोजी मानेपेक्षा धनाजी जाधवांनाच जास्त जबाबदार धरतात. आयवारकुटीच्या लढाईत अमृतरावाला आघाडीवर ठेवून राजाराम महाराज व धनाजी जाधव संताजीवर चालून गेले, पण या संताजीने त्यांचा पराभव केला. संताजीला या लढाईत ठार मारायचे असा विचार करणारा धनाजी जाधव या लढाईतून पळून गेला. राजाराम महाराज सापडले, पण ते स्वराज्याचे 3रे छत्रपती असल्याने संताजीने आपले हात रुमाल बांधून मी तुमचा एकनिष्ठ सेवक आहे असे सांगून त्याला पुन्हा जिंजीत आणले. असा स्वामीनिष्ठ सेनापती संताजी घोरपडे मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती होणेच नाही. रियासतकार सरदेसाई म्हणतात, संताजीचा खून झाला त्यासही राजारामाचे प्रोत्साहन असावे. रामचंद्र पंत व राजाराम महाराज यांना संताजी सांभाळून घेताच आले नाही ही धन्यास लांछनास्पद गोष्ट होय. संताजीला शिवाजी सारखा धनी मिळाला नाही हे त्याचे दुर्दैव. अत्यंत बिकट परिस्थितीत संताजीने स्वराज्य तारलं. अशा संताजीच्या मार्गावर राजाराम महाराजांनी धनाजीला फौजेसह पिसाटा सारखा त्याच्या मागे सोडून संताजीच्या आयुष्याची पार वाट लावली. संताजी सारखा कल्पक धाडसी सेनापतीचा नागोजी माने सारख्या स्वार्थी माणसाने शूद्र मारेकरी घालून खून करावा, केवढे हे दुर्दैव. याचा परिणाम राजाराम महाराजांच्या चांगलाच अंगलट आला. संताजी जिवंत असेपर्यंत मोगलांना जिंजीचा किल्ला घेताच आला नाही. 1690 पासून 1698च्या सुरुवातीच संताजीच्या खुनाबरोबर मोगलांनी जिंजीचा किल्ला जिंकला. जीव वाचून राजाराम महाराजांना महाराष्ट्रात पळून यावे लागले. मुघलांच्या मनात भीतीचे घर करणारा शमशेर बहादूर काळाच्या आड गेला. यावरून संताजीच्या शमशिरीचा काय प्रभाव असेल हे आपल्या लक्षात येईल. आयवारकुटीचे लढाईत अमृतराव निंबाळकर व तिमाजी घाडगे संताजीच्या सैनिकाच्या हातून मारले गेले. निंबाळकर आणि घाडगे मंडळीच्या मनात याचा राग खतखतत होता. धनाजीने नेमका याचा फायदा उचलला व तो संताजीच्या मागे पिसाटासारखा लागला. प्रत्येक जागी त्याला शोधत होता. इकडे नागोजी माने याने संताजीचा खून केल्याबद्दल औरंगजेबाकडून मोठी जहागीर आणि मनसबीसह सरंजाम देण्यात आला. नागोजीचे लोक आणि निंबाळकर घाडग्यांची माणसे यांनी मिळून दबा धरून कोंडी करून कारखेलच्या रानात सेनापती संताजीचा खून केला. ज्यावेळेस संताजीने औरंगजेबाच्या छावणीवर छापा घातला त्यावेळेस औरंगजेब नमाज पडत होता, म्हणून संताजीच्या हातून तो वाचला. इथे मात्र ओम नमः शिवायचा जाप करत असता संताजीचे शिर शत्रूने तलवारीने उडवले. शत्रू कोण? आपलेच लोक. वतन आणि जहागिरीच्या लोभापायी काय ही स्वार्थी प्रवृत्ती
संताजीचा हा इतिहास अत्यंत हृदयदावक आहे. संताजीला मानाचा त्रिवार मुजरा करून मी इथेच थांबतो. पुन्हा कधीतरी दुसऱ्या एका भागातून हा इतिहास मी अजून घेऊन येईल. जय संताजी, जय शिवराय.